ಕಾನೂನು ಬಾಹಿರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ. ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ಗೆ ಸಮೀಪದಾಗ ಹೈವೇ ಇರಬಾರ್ದು. ಇವರು ಹೆಂಗ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಾರ? ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ತೊಂದರೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹೈವೇದಾಗ ಮಕ್ಕಳು ತಿರುಗಾಡ್ತಾವ. ಸಂಸದರು ಏನ್ ಮಾಡಾಕತ್ತಾರ, ಶಾಸಕರು ಏನ್ ಮಾಡಾಕತ್ತಾರ? ಇವತ್ತು ಉದ್ಧಾರಕ್ಕೆ ಹೊರಡುವಂಥದ್ದು ಏನೂ ಇಲ್ಲಿ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಬಿಜಾಪುರ ಉದ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಅವ್ರ ನೈತಿಕ ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಇಳಿದು ಈ ಹೈವೇ ಅಥಣಿ ಹೈವೇದ ಗಟ್ರ ಇಳಿಸಬೇಕು. ಇಲ್ಲಿದಿಂದ 548B ಸೋಲಾಪುರ ಬೈಪಾಸ್ ತನಕ ಇದೇನ ಆಗ್ಯದಲ್ಲ ಹೈವೇ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದ್ದು, ಇದನ್ನ ಕೈ ಬಿಡಬೇಕು ತಕ್ಷಣ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಮಾಡತಕ್ಕದ್ದಲ್ಲ. ಮಾಡಿದ್ರೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಆಗ್ತದೆ. ನಾಳೆ ನಿಮ್ಮ ಸ್ಥಾನಮಾನ ನೀವೇ ಕಳ್ಕೊತೀರಿ. ಏನ್ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಸರ್, ನೀವೊಮ್ಮೆ ಅದು ಚೇಂಬರಿಂಗ್ ಬಂದು ನೋಡಿದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಸರ್. ಈ ಕಡೆ ನಮ್ ತರ್ವಿ ಏರಿಯಾ ಅಂದ್ರೆ ಇದು ಫುಲ್ ಇದು ಪಕ್ಕಾ ವಸ್ಟ್. ಒಳಗಡೆ ಹೋದ್ರೆ निम्ग रोड सिगल और कस्टमर उधर उधर जाने लगे, रुक रहा नहीं कस्टमर, ये गिरला होने की वजह से। और हाइट छोड़े नहीं कस्टमर आ रहा और गाड़ी चढ़ाने ಇಲ್ಲಿ ಏನು ಬಿಸಿನೆಸ್ ಅನುಕೂಲ ಆಗೋದಿಲ್ಲ, ರೋಡಿಂದು ಅನುಕೂಲ ಆಗೋದಿಲ್ಲ. ದಿನ ಎಷ್ಟೋ ಬಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ಸೈಲಿ ಕತ್ತಾವ. ಇದು ಬಡಬಗರು ಹಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಕಾರ್ ಕೊಟ್ಟಂಗೇರಿ ರೋಡ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಈಗ 15 ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೋಡ್ ಆಗಿ ಮ್ಯಾಲ ಇದ್ರ ರೋಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ. ಸುಮ್ ಒಳಗೇನ್ ರೋಡ್ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ. ಇದ್ರದಿಂದ ದೊಡ್ಡ ಅನಾನುಕೂಲಿಗೆ ನಡೆದ ಇಲ್ಲಿ ದಿನ ಬೀಳುದು ಏಳುದು ನಾವು ನೋಡ್ತೀವ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಈಗ ಅಥಣಿ ರೋಡ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಂತೂ ಒಂದು ಸಾವಿರಾರು ಕುಟುಂಬಗಳ ಸರ್ವನಾಶ ಆದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗ್ಯದ. ಈಗ ಅದೇ ತರ ಇದು ನಮಗೂ ಆಗ್ತದೆ. ಈ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅಧಿಕಾರಿಗಳು ಏನು ಶಾಮೀಲ್ ಅದಾರೋ ಅಥವಾ ಏನು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಮುಖಾಂತರ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಬೇಕಾಗಿದೆ ನಿಮ್ಗೆ, ಜನರಿಗೆ ಒಂದು ಉದ್ಯೋಗ ಇಲ್ಲ ಮೊದಲೇ ಮಾತ. ಅವ್ರು ಇದ್ರೆ ಈಗ ಮೇಲ್ಗಡೆ ರೋಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ, ಕೆಳಗಡೆ ಅಂಗಡಿ. यस न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है। मैं आपके साथ इलियास बड़ेगर। जैसा कि आप देख सकते हैं कि आज हम शहर बीजापुर के इटकी पेट्रोल पंप के पास खड़े हुए हैं। आज यहाँ पर आने का मकसद यह है कि सरकार द्वारा यहाँ एक नया प्रोजेक्ट शुरू किया जा रहा है नेशनल हाईवे बनाने का। अब नेशनल हाईवे यहाँ पर पहले से ही जो ಅಥಣಿ रोड से जो सिटी के लिए बन चुका है, यहाँ पर लोगों का कहना है कि इसकी वजह से काफी नुकसान हो चुके हैं। ये काम पूरी तरह से अनसाइंटिफिक हुआ है। यहाँ पर जो ड्रेनेज है ऊपर हो गया है, सड़कें नीचे हो गई हैं, और उससे भी नीचे क्या है दुकान हो गए हैं। और जितना भी जो बारिश का जो सीजन चला हुआ है, बारिश का पानी पूरा घरों में घुस रहा है और उसी तरह से दुकानों में घुस रहा है, जिसकी वजह से यहाँ पर काफी नुकसान हो रहा है। जैसा कि आप सब जानते हैं कि आज हमारे देश में बेरोजगारी एक बहुत बड़ा मुद्दा बना हुआ है। इसी बेरोजगारी के चलते आज एक आम आदमी को अपनी 2 जून की रोटी कमाने के लिए दर बदर की ठोकरें खानी पड़ती हैं। तो यहाँ पर लोग अपनी बहुत सारी पैसा यहाँ पर अपनी जो सरमाया लगाकर कई दुकानें यहाँ पर अपनी सजाई हुई थी, कई दुकानें बनाई हुई थी। लेकिन इस सरकार के इस अनसाइंटिफिक रवैये की वजह से यहाँ पर काफी नुकसान हो चुका है, ऐसा लोग यहाँ के बता रहे हैं। और यहाँ लोगों का कहना है कि जितने भी आप देख सकते हैं कि जो पहले सड़क थी, सड़क के पास यहाँ पर बैरिकेड्स लगाए हुए हैं। इन बैरिकेड्स लगाने की वजह से जितना भी जो उनका बिजनेस था, जो भी धंधा था उनका, काफी 50% से भी ज्यादा कम हो चुका है। और यहाँ पर लोग आरोप लगा रहे हैं कि जो भी ये काम हुआ है जो अनसाइंटिफिक हुआ है, लोगों को भरोसे में लिए बिना ही जो यहाँ के सांसद हैं या शासक हैं ये काम कर रहे हैं। अब एक नया प्रोजेक्ट है, आप वो बनाने वाले लोगों का कहना है कि जो यहाँ से અથણી रोड से यानी जो इटकी पेट्रोल पंप है, इटकी पेट्रोल पंप से जो टक्के को रोड जाती है और उसे आगे जाती है, इसे भी यहाँ हाईवे में तब्दील करना चाह रहे हैं। तो सबसे पहले इनका कहना है कि जो हाईवे रोड यहाँ पर सिटी में नहीं बनाई जा सकती, उसे गांव के बाहर बनाना चाहिए। और इसे बनाने से यहाँ पर यह नुकसान होगा कि जितने भी यहाँ पर देखिए आप देख सकते हैं कि अपनी जिंदगी को चलाने के लिए लोग यहाँ पर काफी लोग अपने छोटे छोटे एक बिजनेस लगाकर यहाँ पर काम धंधा कर रहे हैं। और यहाँ पर ये सभी जो बिजनेस हैं वो बंद हो जाएंगे। इनका क्या होगा पता नहीं आगे चलकर। अब सरकारें भी नौकरी दे रही है, ना पढ़े लिखे लोगों को, ना यहाँ पर ना ही उनका कुछ इंतजाम कर रही है। और उसी तरह से यहाँ पर जितना भी जो लोग रोजाना यहाँ पर जो चलते हैं फिरते हैं उन्हें काफी तकलीफ होगी। और यहाँ पर हजारों बच्चे
जो यहाँ पर स्कूल वगैरह जाते हैं, कॉलेज जाते हैं, उनको यहाँ पर काफी तकलीफों का सामना करना पड़ेगा, क्योंकि यहाँ पर हाईवे होने के बाद में बड़ी बड़ी गाड़ियां यहाँ पर चलेंगी, जिसकी वजह से जो बुजुर्ग हैं, बच्चे हैं, उन्हें काफी देखिए यहाँ पर बस भी जा रही है। इसी तरह से यहाँ पर कई बसें रोजाना चलती हैं। अगर हाईवे यहाँ पर बन जाएगा तो इन बच्चों को एक दहशत के माहौल में जीना पड़ेगा, क्योंकि यहाँ पर काफी एक्सीडेंट भी हो रहे हैं ट्रैफिक ज्यादा होने की वजह से। तो यहाँ पर लोगों का एक आग्रह है, यहाँ पर लोगों का सरकार से कहना है कि जो केंद्र सरकार है, राज्य सरकार है, हमारे सांसद हैं, हमारे जो विधायक हैं, इनसे इनका एक आग्रह है कि जो यहाँ पर हाईवे बनाने का प्लान है उसे रद्द कर दे, और जो उसे वो शहर के बाहर जो गांव यहाँ पर उसे उस प्रोजेक्ट को लेकर जाएं, और जो यहाँ पर स्थिति है उसे ही कायम रखने का यहाँ पर लोग आग्रह कर रहे हैं। इसी ताल्लुक से यहाँ पर बहुत सारे जो लोकल लोग हैं और यहाँ पर के जो हाईवे इसके जो नेता हैं वो हमारे साथ यहाँ पर मौजूद हैं, ये उनसे बात करते हैं। चलिए, लेकिन लोगों को तकलीफ हो रही है, बुजुर्ग लोग रहते हैं, उम्रदराज लोग रहते हैं, अंदर आना हो तो कैसा दुकान का आ सकते हैं, दुकान धंधा पूरा बंद हो गया, पूरे दुकान बंद कर लेके जा रहे हैं, और रोजी नहीं है, किराया सस्ता रहते हुए रोजी नहीं है। ऐसा हो कि लोग तकलीफ बहुत है इधर पर, जिससे करना था काम करे नहीं हो, और ये सब रोड भी करे आधा सारा काम करे गए, और यहाँ पर 1-2 दिन एक्सीडेंट चालू है। रोड बनाने से पहले उसके बाद में क्या फर्क पड़ेगा? रोड बनाना अभी पहला अच्छा था, बनाए फिर तकलीफ हो रही है। क्या तकलीफ हो रही है? ये पकड़िए, पब्लिक को आना जाना तकलीफ है, और बड़ा जिस तरह करना था उससे करने करे पार्किंग में नहीं, क्या नहीं, ऐसा जैसा अभी खुला होता था अच्छा था, लोग आते, अब तो पूरा टाइट हो गया, पूरा कम हो गया। सरकार की क्या मांग है? और हमारे क्या जो रोजी चलना है, ये काम अच्छा काम आता था, रोजी हमारा फायदा उनका फायदा। यार घरा है, बाजू घरा है, घरा जाने वाले को तकलीफ है, रोड नहीं, आप दूर कर रोड कर छोड़े, नजदीक तो नहीं, वहाँ जाने वाले को तकलीफ, आने गाड़ी फिरा राउंड लेना करना ऐसा। अब ये गिरा के पेशेंट उम्रदराज बड़े बुढ़े लोग आते हैं, दवा ववा लेना आना, हमारे दुकान को मेडिकल आना का तो ऊपर आ सकते नहीं, वही तकलीफ हो रही है। ये वजह से क्या व्यापार ठप हो जाए, व्यापार धंधा नहीं, क्या नहीं, चुप बैठ जाए बगैर। सर्विस रोड एक ही तरफ से बन, एक तरफ नहीं बन रही। हाँ, आधा सारा बने, वो बन रही बनी, बना रही बनी, वह बहुत तकलीफ है। जिस तरह से बना था वैसे करना ठीक था, ये कर को भी नहीं विकास कर सकते। क्या सरकार से मांग क्या करते हैं? हमारे सरकार क्या अच्छा करो, काम चलो, अच्छा करो, हमारा भी अच्छा, उनको भी अच्छा, यही हमारी मांग। लोगों को रोजी करना, पलटी कैसा, ये रोड का काम कैसा करना, वो देखो ये ग्रेनेड देखो कैसा बाजू भाई, कैसा बाजू एकदम कैसा आते आदमी आता, कैसा गाड़ी ठहरा कर रहा हूँ, गाड़ी पूरा जाकर राउंड मार कैसा आता आदमी, औरतें नहीं आ सकते, बुढ़े लोग नहीं आ सकते। अब हाँ, ये बहुत प्रॉब्लम उठे अपना। गिरिल बटा रहे थे आपकी, गिरिल नहीं बटाना अच्छा था, गिरिल बटा को बीजा तकलीफ है। ಸಮಸ್ಯೆ ಅಂದ್ರೆ ಈ ರೋಡಿನ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆ ಆದ್ರೆ ಈಗ ಹತ್ತನೇ ರೋಡಿಗೆ ಹ್ಯಾಂಗ್ ಮಾಡೋ ಆ ತರ ಇಲ್ಲಿ ಆದ್ರೆ ಏನೋ ಬಿಸ್ನೆಸ್ ಅನುಕೂಲ ಆಗೋದಿಲ್ಲ, ರೋಡಿಂದು ಅನುಕೂಲ ಆಗೋದಿಲ್ಲ, ದಿನ ಎಷ್ಟೋ ಬಿದ್ದು ಇಲ್ಲಿ ಸೈಲಿಕತ್ತಾವ, ಇದು ಬಡಬಗರು ಹಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಕಾಲ್ ಕೊಟ್ಟಂಗೆ ರೀ ರೋಡ್ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಈಗ 15 ವರ್ಷ ಆಯ್ತು ರೋಡ್ ಆಗಿ ಮ್ಯಾಲ ಇದ್ರ ರೋಡ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ, ಸುಮ್ ಒಳಗಿನ ರೋಡ್ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ. ಇದ್ರದಿಂದ ದೊಡ್ಡ ಅನಾನುಕೂಲಿಗೆ ನಡೆದ ಇಲ್ಲಿ ದಿನ ಬೀಳುದು ಏಳುದು ನಾವು ನೋಡ್ತೀವ್ರಿ. ಇಲ್ಲಿ ಈಗ ಹತ್ತನೇ ರೋಡ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಅಂತೂ ಒಂದು ಸಾವಿರಾರು ಕುಟುಂಬಗಳ ಸರ್ವನಾಶ ಆದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಆಗ್ಯದ. ಈಗ ಅದೇ ತರ ಇದು ನಮಗೂ ಆಗ್ತದ್ರಿ. ಇದನ್ನ ಮ್ಯಾಲ ಮಾಡಿ ಇದನ್ನ ಒಳಗಿನ ರೋಡ್ ಮಾಡಿ ಕೊಟ್ರ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದ ಹೇಳಿ ನಾವು ಹೇಳ್ತೀವ್ರಿ ಸರ್. ಹೈವೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನ್ರಿ ಸಮಸ್ಯೆ? ಇದು ಏನ್ ಹೈವೇ ಮಾಡ್ಲತ್ತಾರ, ದಿನ ಮಾಪ್ ತಗೊಳ್ದು ಏಕ್ ನಡೆದ್ರಿ ಹೈವೇ ರೋಡ್ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರ, ಮತ್ ಇವೇನ್ ಅರ್ಧಂಬರ್ಧ ಮಾಡ್ಯಾರಿ ಸರ್, ಏನೋ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲಾರ್ದಂಗ ಆಗ್ಯದ. ಈಗೆಲ್ಲ ರೋಡ್ ಹತ್ತಿ ರೋಡ್ ಆಗ್ಯಾವ್ರಿ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ. ಹ್ಞೂ ಸರ್, ಹೈವೇ ಮಾಡಿದ್ರಿ. ಅದು ಏನ್ ಹೈವೇ ಮಾಡ್ಯಾರ ಸರ್, ದಿನ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಇದು ಆಗ್ಲತ್ತದ, ಏನ್ ಸುದ್ದಿ. ಈಗ ಅವ್ರದ ಪರಿಸ್ಥಿತಿನೇ ಈ ಕಡೆ ನಮಗೂ ಆಗ್ತದ್ರಿ ಸರ್. ಹಾ, ಇದು ಆಗ್ಬಾರ್ದ್ರಿ ಸರ್, ಮ್ಯಾಲ ಆದ್ರ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದ, ಇದು ಬಿಟ್ರ ನಮಗೂ ಹಾ ಹೊರಗಡೆ ಆದ್ರ ಚಲೋ ಆಗ್ತದ ನಾವು ಹೇಳ್ತೀವ್ರಿ ಸರ್. ನಮ್ದು ಇಲ್ಲಿ ಟೀ ಕೋಲ್ಡ್ ಡ್ರಿಂಕ್ಸ್ ಅಂಗಡಿ ಅದ. ಈ ಸರ ಈ ರೋಡ್ ದಿಂದ ಈಗ 50% ಮೈನಸ್ ಆಗ್ಯದ. ಜರ್ ಈ ರೋಡ್ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ರ ಅಂದ್ರೆ 100%. ಈಗ ಹತ್ತನೇ ರೋಡ್ದವ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನಾಗ್ಯದ, ಅದಕ್ಕೆ ಕನಿಷ್ಠ ನಮ್ದು ಆತು. और सर, नाम है सर हनुमंत सर। गटार वो सब कर रहे हैं, सब गिरे कान को तकलीफ हो रही है, और ये ड्रेनेज लाइट खोल को पानी खोद को सब ये कर गए हैं, और तो गिरे कान का आने तकलीफ हो रही है क्या। और पहले धंधा अच्छा था, अभी धंधा ऐसा हो बैठे, रास्ता ही नहीं।
सब ब्रैकेट वो लगा को कर को कैसा ये करना। कहीं का शॉप है आपका? ये होटल है। अभी क्या तकलीफ क्या हो रही है आपको यहाँ पे? ये क्या है, गटार के तरफ से इसके तरफ से तकलीफ हो रही है। पहले और अभी में क्या फर्क है? बहुत फर्क है। ये रोड आते- हाईवे करने की वजह से आपको समस्या हाँ समस्या है। है? और बैरिकेड वगैरह लगाए हैं यहाँ पे, हाँ बैरिकेड वो लगाने से ये भी या कस्टमर नहीं आ रहा है? कम आ रहा है। पहले कैसे आते थे बहुत सारे? बहुत से आते थे, अभी ये बैरिकेड लगाने की वजह से नहीं आ रहे। नहीं आ रहे। तो अभी क्या कहना अब चाहते हैं? गाड़ी पार्किंग लगाने जगह ही नहीं है तो गाड़ी यही को लगेंगे नहीं। सब गटार हाइट करें, सब करें, बैरिकेड लगा को रास्ता नहीं, क्या नहीं। अभी क्या सरकार को हो या अधिकारी को क्या कहना चाहते हैं? क्या बोला उनको, बोले क्या बोले तो सुने नहीं उन्होंने, अपनी मनमानी करे। मनमानी करे। ठीक है, आपका नाम बोलो सर। मेरा नाम मोहम्मद यूनुस। ನನ್ನ ಹೆಸರು ಮುರುಗೇಂದ್ರಪ್ಪ ಅರ್ಜುನ್ಗೆ ಅಂತ. ನಾವು ರೈತ ಸಂಘ ಸದಸ್ಯರಾಗಿ ಈ ಒಂದು ವಿಚಾರಕ್ಕೆ ಹೈವೇ ಅತಳಿದಿಂದ ಏನು ಊರೊಳಗೆ ಆಲಮೂರು ಮುಖಾಂತರ ಇಲ್ಲಿ ತನಕ ಬಂದಾಗ ಪೂರ್ಣ ಅವೈಜ್ಞಾನಿಕ ಅದ. ಇಲ್ಲಿ ಎಡಬಲ ಇದ್ದ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ಎಲ್ಲರೂ ಮಣ್ಣು ತಿನ್ನಾಕತ್ತಾರ, ಕಾನೂನು ಬಾಹಿರ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರ. ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ಗೆ ಸಮೀಪದಾಗ ಹೈವೇ ಇರಬಾರ್ದು, ಇವರು ಹೆಂಗ ಪರ್ಮಿಷನ್ ಕೊಟ್ಟಾರ? ಇಲ್ಲಿ ಮುಂದೆ ಇಲ್ಲಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರು ತೊಂದರೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಹೈವೇದಾಗ ಮಕ್ಕಳು ತಿರುಗಾಡ್ತಾವ. ಸಂಸದರು ಏನ್ ಮಾಡಾಕತ್ತಾರ, ಶಾಸಕರು ಏನ್ ಮಾಡಾಕತ್ತಾರ? ಜಗತ್ತು ಉದ್ಧಾರಕ್ಕೆ ಹೊರಡುವಂಥದ್ದು ಏನೂ ಇಲ್ಲಿ ಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಬಿಜಾಪುರ ಉದ್ಧಾರ ಮಾಡಿದ್ರೆ ಸಾಕು. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಅವ್ರ ನೈತಿಕ ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೊಂಡು ಇಲ್ಲಿ ಇಳಿದು ಈ ಹೈವೇ ಅತಳಿ ಹೈವೇದ ಗಟ್ರ ಇಳಿಸಬೇಕು. ಮತ್ತೆ ಫುಟ್ಪಾತ್ ಮ್ಯಾಗ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಜಾಗ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು, ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಬಡಬಗ್ಗರಿಗೆ ಸಹಾಯ ಆಗೋಂಗ. ಅಲ್ಲದೆ ಇಲ್ಲಿದಿಂದ 548B ಸೋಲಾಪುರ ಬೈಪಾಸ್ ತನಕ ಇದೇನ ಆಗ್ಯದಲ್ಲ ಹೈವೇ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದ್ದು, ಇದನ್ನ ಕೈ ಬಿಡಬೇಕು ತಕ್ಷಣ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಮಾಡತಕ್ಕದ್ದಲ್ಲ. ಮಾಡಿದ್ರೆ ಉಗ್ರ ಹೋರಾಟ ಆಗ್ತದೆ. ನಾಳೆ ನಿಮ್ಮ ಸ್ಥಾನಮಾನ ನೀವೇ ಕಳ್ಕೊತೀರಿ, ಜನರ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಕಿತ್ತು ಹೋಗ್ತದೆ ನಿಮ್ಮದು. ನಿಮ್ ಲೀಡರ್ಶಿಪ್ ಇದನ್ನೇ ಹೇಳ್ತದಲ್ಲ. ಏನ್ ತಗೊಂಡ್ರಿ ನೀವು? ಎದ್ದು ಬಂದು ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೊಂಡಿದ್ದನ್ನ ನಿರ್ಧರಿಸೋಣ ಮೊದಲು. ಇದರಿಂದ ಈ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಏನ್ ಸಮಸ್ಯೆ ಸರ್? ಈಗ ಇಲ್ಲಿದಿಂದ ಒಂದು 500 ಗಿಡ ಅದಾವ್ರಿ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಗಿಡ ಮರ ಆಗ್ಯಾವ, 30 ವರ್ಷದಿಂದ ನೆಟ್ಟಿದ್ದು, ಅವೆಲ್ಲ ಸರ್ವನಾಶ ಆಗ್ತಾವ. ಮತ್ತ ಅತಣಿ ರೋಡ್ದಂಗೆನೆ ಇಲ್ಲಿ ಗಟ್ರ ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ ವಯಸ್ಸಾದವರು ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ದಾಟೋದಾಗುದಿಲ್ಲ. ದಿನಕ್ಕೆ ಮುಂಜಾನೆ 50 ಟ್ರಿಪ್ ಸ್ಕೂಲ್ ಬಸ್ ಹೋಗ್ತದೆ, 50 ಟ್ರಿಪ್ ಬಸ್ ಮಕ್ಕಳು ಬಿಡ್ಲಾಕ್ ಬರ್ತದೆ. ಆ ಮಕ್ಕಳು ನಾಳೆ ಡಂಪರ್ ಗಾಲಕ್ಕೆ ಸಿಕ್ಕ ಸತ್ರ ಯಾರು ಹೊಣೆ ಹಾಕ್ತಾರ? ಏನು ಶಾಸಕರು ಜವಾಬ್ದಾರಿ ತಗೋತಾರೋ ಏನು ಸಂಸದರು ತಗೋತಾರೋ? ಮೋದಿ ಅವರು ಸುವರ್ಣ ಏನಂತಾರ ರಸ್ತೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂತಾರ, ಹಂಗಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಸೂಜಿ ಬಂಗಾರ ಐತಂದ್ರೆ ಕಣ್ಣಾಗ ತುತ್ಕೊಳಕ್ ಆಗ್ತತಿ? ನೀವು ಊರೊಳಗೆ ಯಾಕೆ ಹಾಕ್ತೀರಿ? ನೀವು ಊರು ಹೊರಗೆ ಹಾಕ್ಬೇಕು. ಇದನ್ನ ಮಂದಿ ಜೋಡಿ ಚೆಲ್ಲಾಟ ಆಡೋದು ಬಿಡ್ರಿ, ಜನಗಳ ಪ್ರಗತಿ ಪ್ರಕಾರ ವಿಚಾರ ಮಾಡ್ರಿ, ಅವ್ರು ಸ್ಪಂದಿಸ್ರಿ. ನಿಮಗೆ ಎದಕ್ಕೆ ಆರಿಸಿ ಕಳ್ಸದ ಅದನ್ನ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ. ನೋಡ್ರಿ, ಇದು ರಿಂಗ್ ರೋಡ್ ಅಂತೇಳಿ ಮೊದಲು 20 ವರ್ಷದಿಂದನೇ ಇದು ನೋಟಿಫೈ ಆಗಿ ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ PWD ಅವರು ಬಹಳ ಸುಸರ್ಜಿತ ರಸ್ತೆ ಮಾಡ್ಯಾರ, ಎಲ್ಲೂ ಗುಂಡಿ ಇಲ್ಲ. ಈಗ ರೋಡ್ ಯಾರಿಗೂ ತ್ರಾಸಿಲ್ಲ. ಈಗ ಇದ್ದ ರೋಡ್ ಹಡ್ಡಿ ಇವ್ರು ಹೈವೇ ತೆಗೆದ್ರ ಇಲ್ಲಿ ಯೋಜನಾ ಅನುಷ್ಠಾನ ಮಾಡಿದ್ರ ಇದು ಯಾರಿಗೂ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ. ಒಂದನೇದ್ದು. ಎರಡನೇದ್ದು, ಇದು ಯಾಕೆ ಇದನ್ನ ಒಳಗೆ ತಗೊಂಡ್ಬರ್ಲಾಕತ್ತಾರಂದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಹೊರಗೆ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಮಾಡಕ್ಕೆ ಇವರು ಯೋಗ್ಯದಾಗ ರೊಕ್ಕಿಲ್ಲ ಕರ್ನಾಟಕ ಬಜೆಟ್ದಾಗ. ಇಲ್ಲಿ ಎನ್ಎ ಮಾಡಿದ ಪ್ಲಾಟ್ಗಳಿಂದ ಇಲ್ಲಿ ಏನು ವಿಸ್ತೀರ್ಣ ಸಿಕ್ಕದ ಇವರಿಗೆ 120 ಫೂಟ್. ಆ 120 ಫೂಟ್ ಫಾಯ್ದಾ ಉಂಡು ಅವರು ತಮ್ಮ ಒಂದು ಏನೋ ಒಂದು ಹೈವೇ ಮಾಡಿ ಜನಗಳಿಗೆ ಮತ್ತೆ ತ್ರಾಸ ಕೊಡಾಕತ್ತಾರ. ಇದು ಜನಗಳ ರೊಕ್ಕದಿಂದ ನಿರ್ಮಾಣದಂತ ಲೇಔಟ್ಗಳಿದು. ಬಿಲ್ಡರ್ಗಳು, ಡೆವಲಪರ್ಸ್ ಅವರು ಬಿಟ್ಟಂತ ಜಾಗ ಇವ್ರಿಗೆ ಪುಕಡ್ ಸಿಕ್ಕದ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ. ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಮಾಡಾಕತ್ತಾರ ಅವರು. ಅವ್ರು ಯೋಗ್ಯತೆ ಏನಾರ ಅವ್ರು ಪ್ರೂವ್ ಮಾಡೋದಿದ್ರೆ ಮಾನ್ಯ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ತಕ್ಷಣ ಜಾಗೃತರಾಗಿ ಹೊರಗಡೆ ಅಂತ ಅಕ್ವಿಸಿಷನ್ ಜಲ್ದಿ ಮಾಡಿ ಇಲ್ಲಿ ನಿಂದ್ರಿಸ್ಬೇಕು. ಇದು ಬಿಜೆಪಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಯಾವುದೂ ಅಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ಜನಪರ ಹೋರಾಟ ಇದು. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಾವು ಇದನ್ನ ಕೈ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ. ಇದನ್ನ ಯಾವ ಮಟ್ಟಕ್ಕಾದ್ರೂ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತೀವಿ. ಸರ್, ಈಗ ಸರ್ಕಾರಿ ಕೆಲಸವನ್ನು ಕೈ ಬಿಡದೇ ಇದ್ದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ಏನು?
ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಇದನ್ನ ಹೋರಾಟ ಅಂತ ಹಿಂದೆ ತೆಗೆಯುವುದಿಲ್ಲ. ಕಾನೂನಾತ್ಮಕವಾದಂತ ಹೋರಾಟಗಳು ಮುಂದುವರಿಯುತ್ತವೆ. ನಾವು ಯಾವುದೇ ಮೆಟ್ಲ, ಹೈಕೋರ್ಟ್ ಮೆಟ್ಲು ಏರ್ಲಿಕ್ಕೂ ಸಿದ್ಧ, ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಅಂಗಳಕ್ಕೆ ಹೋಗ್ಲಿಕ್ಕೂ ಸಿದ್ಧ, ಮತ್ತೆ ರೋಡ್ಗೆ ಇಳಿದು ಪ್ರತಿಭಟನೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೂ ಸಿದ್ಧ. ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಇದನ್ನು ಹಿಂತೆಗೆಯುವ ಮಾತೇ ಇಲ್ಲ. ಇದನ್ನ ತಕ್ಷಣ ಕೈ ಬಿಡಬೇಕು. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಜಾಗೃತ ಆಗಬೇಕು. ಊರು ಹೊರಗೆ ಅದನ್ನ 548B ಹಾಕಬೇಕು. ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗೋದನ್ನ ನಿಲ್ಲಿಸ್ಬೇಕು. ನನ್ನ ಹೆಸರು ಮೊಹಮ್ಮದ್ ಜೈಬ್ ಅಂತ. ಇದು ನಂದು ಗುಳ್ಳಾಚ ಚಾ ಅಂತ ಹೇಳಿ ಚಾಯ್ ಫ್ರಾಂಚೈಸ್ ಇದೆ. ಇದು ಮೊದ್ಲಿನಂಗೆ ಏನೂ ದಂಧೆ ಇಲ್ಲ ಸರ್. ಇದು ರೋಡ್ ಆದಾಗ್ಲಿಂತ್ರ ಇದು ಗ್ರಿಲ್ ಇರ್ಲಿಕ್ಕಂದ್ರೆ ನಡೀತಿತ್ತು. ಈಗ ಆ ಕಡೆ ಮಂದಿ ಏನೈತಿ, ಈ ಕಡೆ ಬರಕ್ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಇಲ್ಲೆಲ್ಲ 2 ವೀಲರ್ಸ್ ಅದು ನಿಂತಿರ್ತಾರೆ. ರೋಡ್ ಬಹಳ ಹತ್ತಾಗಿದೆ. ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಏನೈತಿ, ಕಸ್ಟಮರ್ ನಿಂದ್ರಾಗತ್ತಿಲ್ಲ. ಹಿಂಗಾಗಿ ಟೋಟಲ್ 50% ಬಿಸ್ನೆಸ್ ಟೋಟಲಿ ಲಾಸ್ ಆಗಿದೆ. ಮತ್ತೆ ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಲೆವೆಲ್ ಇದ್ರೆ ಚಲೋ ಆಗ್ತಿತ್ತು. ಪ್ಲಸ್ ಒಂದು ಸ್ಪೀಡ್ ಬ್ರೇಕರ್ ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಸರ್ವಿಸ್ ರೋಡ್ ಇಲ್ಲ. ಆ ಸ್ಪೀಡ್ ಬ್ರೇಕರ್ ಇಲ್ಲಾರ್ದಕ್ಕೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಭಾಳ ಆಗ್ತಾ ಇದಾವೆ. ಮತ್ತೆ ಇನ್ನ ಸರ್ವಿಸ್ ರೋಡು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ. ಹಿಂಗಾಗಿ ಏನಾಗಿದೆ, ಯಾರು ಪಬ್ಲಿಕ್ ನಿಂದ್ರಾಗ ಜಾಗನೇ ಇಲ್ಲ. 2 ವೀಲರ್ 4 ವೀಲರ್ ಇಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಂದ್ರೆ ಯಾರು ನಿಂತಿರ್ತಾರೆ ಹೇಳ್ರಿ? ಮುಂದ್ಗಡೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾರೆ. ಫುಲ್ ರೋಡೇ ಹಂಗಾಗಿದೆ. ಹಿಂಗಾಗಿ ಎಲ್ಲ ತೊಂದರೆ ಆಗಿದೆ. ನಮ್ಗೇನ್ರಿ ಒಂದು ಇದು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ಯಾವ ರೋಡ್ ಇದು? ಇದು ಅಲ್ಲಮೀನ ಅತನಿ ರೋಡ್. ಅತನಿ ರೋಡ್ ಮೊದಲು ಹೆಂಗಿತ್ತು ವ್ಯಾಪಾರ? ಮೊದ್ಲು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿತ್ರಿ. ಸಿಂಗಲ್ ರೋಡ್ ಇದ್ರು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ಕಸ್ಟಮರ್ ಎಲ್ಲ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ ಆ ಕಡೆದವ್ರು ಈ ಕಡೆ ಬರ್ತಿದ್ರು. ಹಿಂಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿತ್ತು. ತೊಂದರೆಯಿಂದ ಗ್ರಿಲ್ ಇಂದ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮತ್ತೆ ಇದು ರೋಡ್ ಲೆವೆಲ್ ಇಲ್ಲ, ಪ್ಲಸ್ ರೋಡು ಹತ್ತಾಗಿದೆ. ಇದು ಗಟ್ರ ಹೈಟ್ ಆಗಿದೆ. ಪ್ಲಸ್ ಇಲ್ಲಿ ನಮ್ ಕಡೆ ನೀರ್ ನಿಂದಿರ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಇದು ಮೇನ್ ಇದು ಕಸ್ಟಮರ್ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ. ಬಹಳ ಕಡಿಮೆ ಆಗಿದೆ ಸರ್. ಏನ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಧಿಕಾರಿ ಇರಲಿ, ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಇರಲಿ, ಅದಕ್ಕೆ ಯಾರು ನೋಡಲ್ಲ ಸರ್. ಈಗ ಹೊಸ ರೋಡ್ ಮಾಡ್ಯಾರ. ಡ್ರೈನೇಜ್ 4 ದಿವ್ಸಕ್ಕೆ ಹೊಡಿತಾವ್, ನೀರ್ ಹೊರಗೆ ಬರ್ತಾವ. ಇಲ್ಲಿ ಡ್ರೈನೇಜ್ ಹೊಡಿತಾವ್. ಇವು ಮೊನ್ನೆ ಮತ್ತೆ ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ತಾರ, ಮತ್ತೆ ಹೋಗ್ತಾರ. ಅದು ಮತ್ತೆ ಈಗ ನೋಡಿ ಇನ್ನೊಂದ್ 4-5 ದಿವಸದಾಗ ಇದು ಮತ್ತೆ ಡ್ರೈನೇಜ್ ನೀರ್ ಎಲ್ಲ ಸೋರು ರೋಡ್ದಾಗೆ ಬರ್ತಾವ. ಇದಕ್ಕೆ ನೀವು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಇರಲಿ, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಮಾಡಿಲ್ಲ ಯಾರಿಗೂ ಇನ್ನೂ. ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ನಗರ ಶಾಸಕರು, ನಮ್ಮ ಸಂಸದರು ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಕೇಳ್ಕೊತಿರ್ತಾರೆ? ಯಾರಿಗ ಸರ್? ನಮ್ಮ ನಗರ ಶಾಸಕರು, ನಮ್ಮ ಸಂಸದ ರಮೇಶ್ ಜಿಗಜಿಣಗಿ ಅವ್ರಿಗೆ ಏನಕ್ಕೆ ಕೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀವಿ? ಏನ್ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಇದು ಮಾಡಿ ನಮ್ದು ಏನೇನ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಅದಾವ ಅದು ಸಾಲ್ವ್ ಮಾಡ್ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ದು ವಿನಂತಿ. ಅವ್ರು ಪದೇ ಪದೇ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಮಾಡಿ ಏನ್ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿ ಸರ್? ನೀವೊಮ್ಮೆ ಅದು ಚೇಂಬರ್ ನೋಡಿದಾರಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಸರ್. ಈ ಕಡೆ ನಮ್ ತರ್ವಿ ಏರಿಯಾ ಅಂದ್ರೆ ಇದು ಫುಲ್ ಇದು ಪಕ್ಕಾ ವಸ್ಟ್. ಒಳಗಡೆ ಹೋದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ರೋಡೇ ಸಿಗಲ್ಲ. ಒಂದು ಭಾಳ ವಸ್ಟ್ ಅಂದ್ರೆ ವಸ್ಟ್ ಆಗಿದೆ. ये NH हाईवे बनी है अपनी रोड से लेकिन IDG पेट्रोल तक लोगों को इतनी तकलीफ हो रही है कि उनके ना दुकान चल रहे हैं और जो प्रॉपर्टी ओनर्स हैं उनको इतनी तकलीफ हो रही है. नीचे अंडरग्राउंड में पानी जा रहा है और यहाँ सब रेसिडेंशियल एरिया है. अलमीन तरवी तक यहाँ जरूरत नहीं थी ये NH हाईवे बनाने की. ये बाहर भी बन सकता था, लेकिन क्या है इधर रेसिडेंशियल एरिया में बना के बहुत तकलीफ दे रहे हैं. और गटार 7-7 फुट तक गटार बनाए हैं बाजू और ग्रिल लगाए हैं. और लोगों को इतनी तकलीफ हो रही है कि दुकाना बंद हो चुके हैं. 50% अल्लामीन तक दुकाना बंद हो चुके हैं. और इसी कारण मैं सरकार से दरखास्त करता हूं कि ये जितने भी ग्रिल लगाए हैं और 7-7 फुट जो गटार ऊंचाई है वो लेवल कराना के लिए मेरी अपील है. फिर ऐसी रोड इधर इसके तक सोलापुर रोड तक बना रहे हैं. इंडी पेट्रोल से लेकर सोलापुर रोड तक जो इंडी से आती है वो रोड NH हाईवे में कंसिडर किया गया है. इसलिए इधर भी क्या है और फॉरेस्ट डिपार्टमेंट को भी तकलीफ, झाड़ और ट्रीज के लिए पूरे निकाल देंगे. और सेम जैसे ये अपनी रोड को किया है ड्रेनेज और ये तुम्हारा गटार 7-7 फुट तक गटार बना के लोगों को तकलीफ देते हैं और पूरे धंधे मार खा रहे हैं. इसलिए किसी को भी लोगों को ये बना के खुशी नहीं मिल रही है, उल्टा तकलीफ दे रही है सरकार. इसलिए मेरी दरखास्त है कि ये यहाँ से जो इडगी पेडोमम से सोलापुर रोड जा रहा है वो NH हाईवे रद्द करें. इसके लिए हम सुप्रीम कोर्ट को भी जाना तैयार हैं, क्योंकि ये बहुत बड़ा नुकसान है, लोगों का नुकसान है. क्योंकि ये सिटी में है. NH हाईवे जो बाहर करना चाहिए सिटी में कर रहे हैं ये लोग. आपका नाम बोले?
मेरा नाम एडवोकेट जाफर सुताव और मैं नेशनल हाईवे का होराट समिति का अध्यक्ष हूँ। सर ये गिरिल ना बांधने की वजह से क्या गटर हाइट हुई है, मगर क्या लेवल क्या नहीं हुआ, और गिरिल बांधने से क्या हमारा धंधा डाउन हुआ है। गाड़ियाँ हमारे ऊपर आ रहे हैं, कस्टमर और रुक रहे हैं, तकलीफ हो रहा है। और यहाँ पूरा पानी तैरने लगे, बारिश वो आएगा तो यहाँ होला गिला छोड़े नहीं क्या नहीं, हमारा धंधा बहुत मार बैठे इसकी वजह से। पहले कैसा था और अभी कैसा है? पहले अच्छा था, पहले धंधा अच्छा था, गिरेगा आते थे पूरे। अब फैरावा खाना पड़ता, कस्टमर को तकलीफ होने लगी। ऐसे कितना दूर जाके आना पड़ता कस्टमर? यहाँ से नहीं बोले तो 100 मीटर फैरावा खाना पड़ता, इधर आना बोले तो हमारे पास। तो कस्टमर आ रहा कि नहीं आपके पास? ऐसा फैरावा खाने से क्या हो रहा, कस्टमर उधर का उधर जाने लगे, रुक रहा नहीं कस्टमर, ये गिरलना पाने की वजह से। और हाई टेक छोड़े नहीं, कस्टमर आ रहा नहीं और गाड़ियाँ चढ़ा नहीं करने, तकलीफ होने लगी। और क्या भी करने बोले तो ये करने लगे ना, क्या करें? टोटल का तो हमने क्या भी करूँ नको, वो करूँ नको, डरा रही धमका रहे हो ना। कौन करता है? ये रोडांग करने वाले, हाईवे रोड वाले? हाँ धमका रहे हो ना। और गिरिला काट फेंकना है, गिरना की वजह से होता हाँ, है, तकलीफ हो रहा है, हाँ प्रॉब्लम हो रहा है। और गिरिल ये गटर एकदम लेवल करना है, नीचे करे तो बेटर रहेंगे। हाँ बेहतर, गाड़ियों आने जाने तकलीफ हो रही है। नीचे करे तो क्या है, एकदम इजी हो छोड़ता, तो आपका बिजनेस अच्छा चलता। आपका नाम बोलिए। मेरा नाम उमर फारूक अख्तर। कौन सा आपकी गैरेज कौन से? मेरे गैरेज महबूब ऑटो वर्क्स, ऑल टू व्हीलर्स। ये रोड, ये जो ड्रेनेज वगैरह ये सब करने से ये बहुत परेशानी हो रही है। ये सब यूज ही नहीं है, ये सब सिटी के बाहर चलता था, सिटी के अंदर तो ये इसका कुछ जरूरत ही नहीं है। ये सब ये जानबूझ के करे हैं सब, ये प्रॉपर्टीज ये करने के लिए। ये सब मस्जिद की प्रॉपर्टी, लोकल रेसिडेंशियल एरिया है, ये एरिया में ये सब ड्रेनेज, ये हाइट ये करने की जरूरत ही नहीं थी। ये अभी ड्रेनेज निकालना है, यहाँ से ड्रेनेज निकाल के रोड लेवल करना, और ये थोड़ा डिवाइडर वगैरह सब ये ठीक से करना है। बिजनेस, इससे बिजनेस के लिए बहुत इफेक्ट हो रहा है, बिजनेस इससे बहुत मार पड़ रहा है बिजनेस। ये अगर सब सरकार ध्यान देंगी तो ये सब होगा। ये डिवाइडर वगैरह ये सब जरूरत नहीं है, ये सब बाहर सिटी के बाहर ये सब डिवाइडर वगैरह की जरूरत चलती रहती है। ये सिटी में तो ये सब की जरूरत नहीं है। कौन सा एरिया कौन सा है? ये अतनी रोड है, अल्लामीन हॉस्पिटल के लाइन में आता है। तो अब यहाँ पर क्या प्रॉब्लम्स क्या हो रहे हैं? ये प्रॉब्लम्स ये रोड के वाइंडिंग करे, ये गलत तरीके से वाइंडिंग करे हैं, प्लस ये ड्रेनेज हाइट करके बैठे हैं। इसे सर्विस रोड वगैरह की जरूरत नहीं, जो रोड है उसे वाइंडिंग करके ठीक से करे रहते तो हो जाता था। ये सर्विस रोड वो करता हूँ, वो ड्रेनेज लाइन करता हूँ, ये करता हूँ बोल के सब प्रॉपर्टीज गिरा के सब नुकसान करके चले गए। अभी तक कोई भी नहीं है, ये इसका काम चालू होके 3 से 4 साल हो गया, अभी तक काम कंप्लीट होने में तैयार नहीं है। एक ना रोड पे लाइट है, कुछ है, बिजनेस को देखता है क्योंकि गाड़ी रुका है तो कोई भी पीछे से आके देगा बोल के गाड़ी ही रुकाता नहीं। यहाँ पे रुकाने के लिए जगह भी नहीं है, पार्किंग के फैसिलिटीज नहीं है, इससे बिजनेस के लिए बहुत इफेक्टिव हुआ है। क्या सरकार से क्या? सरकार से यही कि ये जो ड्रेनेज कनेक्शन है इसको रोड के लेवल करे, और ये सब ये ग्रिल वगैरह बटाए, इसकी कोई जरूरत नहीं है। और ये सर्विस रोड वगैरह क्या जरूरत नहीं है, इसको जो है एसिडिटीज रख के इसको लाइट वगैरह करके थोड़ा पार्किंग फैसिलिटीज वगैरह करे तो हो जाता है। तुर्गी सर, मैं अमनली से बात कर रहा हूँ। पहले जब रोड नहीं हुआ था, उससे पहले हमारा बिजनेस बहुत अच्छा था। अभी रोड होने के बाद बिजनेस बहुत कम हो गया। ऊपर से पार्किंग एरिया नहीं है, पहले पार्किंग एरिया था, पार्किंग एरिया को अभी गार्डन लाइन बना दिया। तो क्या हो रहा है, उसके ऊपर कस्टमर जो है, अभी पार्किंग बहुत कम हो गया तो कस्टमर पार्किंग के लिए बहुत दिक्कत हो रहा है। ऊपर से रोड के ऊपर बैरिकेड डाल दिया, वो और एक प्रॉब्लम है। उसके बाद डिवाइडर किया तो क्या हो रहा है, उधर साइड का जो कस्टमर है, जो गाड़ी आने वाला था वो नहीं आ रहा है, डायरेक्ट कंटिन्यू चला जा रहा है। ये बहुत कुछ प्रॉब्लम हो रहा है। ऊपर से गार्डन लाइन ऊपर किया, रोड नीचे हो गया। बारिश के टाइम में जब पानी भर जाता था, पानी क्लियर नहीं होता है। ये सब के लिए हमारा बिजनेस ही बहुत डाउन हो गया। तो यहाँ पर ग्रिल वगैरह बनाई है? हाँ, ऊपर से ग्रिल भी दिया, रोड का डिवाइड ये करके, तो कस्टमर के आने जाने के उसका भी थोड़ा दिक्कत हो रहा है। अभी ये कस्टमर आपके पास किस तरह से आना, रास्ता कहाँ से आने के लिए? कस्टमर के लिए अभी तो फिलहाल एक रोड छोड़ा है, पर उसमें नहीं हो रहा है। क्या है, जो कस्टमर पहले आता था इधर का रोड लेवल का था, उस हिसाब से तो कस्टमर का कार इधर रुक जाता था। अभी क्या थोड़ा ये ऊपर होने के बाद डायरेक्टली कस्टमर किधर चला जा रहा है। पहले 10 में अगर 9 रुकता था, अभी 10 में 1 कस्टमर रोक रहा है। तो इस हिसाब से हमारा बिजनेस बहुत डाउन हो गया है। और सर्विस रोड भी यहाँ पर नहीं है? सर्विस रोड? हाँ, सर्विस रोड इधर नहीं है। सर्विस रोड होने के बाद भी हमारा तो पार्किंग एरिया थोड़ा हो जाता है, तो उस हिसाब से और थोड़ा अच्छा होता है।
और हाँ। जो गटर यहाँ पर बना है वो निकाला और ग्रिल हाँ वो निकाल के थोड़ा सर्विस किया था। हाँ हाँ और हाईवे जो है एकदम सिटी के अंदर ही बना हाँ। है। दूसरा चीज़ हाईवे पे जो है सिटी के अंदर आ गया, तो ये और भी दिक्कत है। साइड में हॉस्पिटल है और इधर बहुत सारा बिजनेस, इस चक्कर में बहुत सारा बिजनेस जो है लॉस हो गया, कोई कोई तो चुप के चला भी गया। यहाँ पर हादसे वगैरह भी हो रहे हैं किस तरफ से? हाँ अभी पहले नहीं था, अभी बहुत हादसे हो रहे हैं क्योंकि हाईवे होने के बाद थोड़ा गाड़ी भी फास्ट आना जाना हो रहा है, तो बहुत सारे एक्सीडेंट हुआ है। तो क्या सरकार हो ये कौन जिसके जो संबंध अधिकारी उनसे क्या कहना चाहते हैं? तो मेरा ये रिक्वेस्ट है, ये जो रोड का है जो काम है प्रॉब्लम है उसको जल्द से जल्द थोड़ा सुधार कीजिए, तो इसमें हमारा भी अच्छा है, बाकी सब आसपास जो रेजिडेंशियल एरिया है उनका भी अच्छा होता है। आपका नाम बताइए। मेरा नाम नूरुद्दीन है। ಎಲ್ಲರಿಗೆ ಬಿಜಾಪುರ ಜನತೆಗೆ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಜನತೆಗೆ ನಮಸ್ಕಾರಗಳು. ಇದು ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಮುಖಾಂತರ ತಿಳಿಸೋದೇನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಇವಾಗ ಇದು ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವಾಗ ಇದು ಸಾಕಷ್ಟು ಜನರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಮೊನ್ನೆ ಮಾತ ಈಗ ಡ್ರೈನೇಜ್ ಮ್ಯಾಗ ಕೆಳಗ ರೋಡ್ ಮತ್ತದು ಪೈಪ್ಲೈನ್ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆ ಮತ್ತೆ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಸಾಕಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು ಕೂಡ ಅದು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ವಿಫಲವಾಗಿದೆ. ಕಳಪೆ ಕಾಮಗಾರಿ ತರ ಮತ್ತು ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರನೂ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ, ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಅಂತೂ ಸಂಪೂರ್ಣ ವಿಫಲವಾಗಿದೆ. ಈ ಇದರಲ್ಲಿ ಈ ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅಧಿಕಾರಿಗಳು ಏನು ಶಾಮೀಲ್ ಅದಾರೋ ಅಥವಾ ಏನು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಮುಖಾಂತರ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಬೇಕಾಗಿದೆ ನಿಮ್ಗೆ, ಜನರಿಗೆ ಒಂದು ಉದ್ಯೋಗ ಇಲ್ಲ. ಮೊದಲೇ ಮಾತ ಅವ್ರು ಇದ್ರೆ ಈಗ ಮೇಲ್ಗಡೆ ರೋಡ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ, ಕೆಳಗಡೆ ಅಂಗಡಿ ಆಗ್ತಾ ಇದಾರೆ. ಹಿಂಗಾಗಿ ಜನ ಬರ್ಲಾಕ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಅಂಗಡಿಗಳಿಗೆ ಮತ್ತೆ ವ್ಯಾಪಾರಿಗೆ ಕುಂದು ಕೊರತೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಈ ರೋಡ್ ಮುಖಾಂತರ ಯಾವುದೇ ಆಗಲಿ ವ್ಯಾಪಾರ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಕುಸಿದಿದೆ. ಈ ಇಟ್ಗಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ್ ಮುಖಾಂತರ ಹತ್ತನೇ ರೋಡ್ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿಂತ್ರ ಜನರು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅದೇ ತರ ಅಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಬಡ ಜನರು ಇದ್ರು ಆ ಬಂಡ್ರ ಜನರಿಗೆ ಮತ್ತು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಏರಿಯಾ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಏನೈತ್ಲ ಮೇಲ್ಗಡೆ ರೋಡ್ ಆಗಿದೆ, ಸಾಕಷ್ಟು ಅಂಗಡಿಗಳು ತೆಳಗಾಗಿದೆ. ಆ ಅಂಗಡಿಗಳಿಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ಲ, ಜನ ಬರ್ತಾನೆ ಇಲ್ಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ರೋಡ್ ದಾಟಿ ಎಲ್ಲಿ ಹೋಗುದಪ್ಪ. ಇವರು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದವರು ಕೂಡ ಅದರಲ್ಲಿ ತುರ್ತು ಸೇವೆ ಅನ್ನುವಂತ ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ. ಸಾಕಷ್ಟು ಲೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವ್ರು. ಲೇಟ್ ಹೆಂಗಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಲೇಬರ್ ಬಂದಿಲ್ಲ, ಇವತ್ತು ಅದು ಇಲ್ಲ, ನಮಗೆ ಇದು ಇಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಯಾರು ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ಬೇಕಾಗಿದ್ಯೋ ಅಲ್ಲಿ ಹಾಕಂಗಿಲ್ಲ, ಎಲ್ಲಿ ಬ್ಯಾರಿಕೇಡ್ ಹಾಕಬಾರ್ದು ಅಲ್ಲಿ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇದು ಜನರಿಗೆ ಏನ ಅವ್ರು ಹುಚ್ಚು ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೋ ಏನ್ ಜನ ಏನ ಇವ್ರಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಕೇಳ್ತಾ ಇಲ್ಲೋ ಏನೈತಿಲ್ಲ. ಯಾರಾದ್ರೂ ಒಬ್ರು ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬಂದು ಈ ತರ ಮಾಡ್ರಪ್ಪ ಜಲ್ದಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಹೇಳಬೇಕು. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ವಿನಂತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ಮತ್ತು ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಮುಖಾಂತರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಅಂತೂ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಈ ಸಂದೇಶ ನಾವು ರವಾನೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ಇನ್ನ ಒಂದೇನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಈಗ ಅಲ್ಲಾಮಿನ ರಸ್ತೆ ಅಂತ ಮಾಡಿರೋ ರಸ್ತೆ ಹೌದ್ರಿ, ಹೋಗ್ತಲ್ಲ ಇದು ದಾರಿನವ್ರು ಹೈವೇ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ನಾವ್ ಹೇಳುವಂತ ಅದೇ ವಿಚಾರ ರೀ. ಆ ರೋಡ್ ಹಂಗಾಗಿದೆ, ಹದಗೆಟ್ಟಿದೆ. ಈ ರೋಡ್ ಹಂಗ್ ಮಾಡ್ಬೇಡ್ರಿ ನೀವು. ಸಾಕಷ್ಟು ಏನೈತಲ್ಲ ನೆಲ ಸಮಾನ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತು ಏನೈತಲ್ಲ ಇದು ಅಂಗಡಿಗಳಿಗೆ ಮತ್ತು ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುವ ರೀತಿಯಿಂದ ಇದು ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಜನರಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಸಂದೇಶ ಆಗಲಿ, ಜನರಿಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಒಂದು ಅವ್ರಿಗೆ ಜೀವನದಲ್ಲಿ ಒಂದು ವ್ಯಾಪಾರಕ್ಕಾಗಿ ಅನುಗುಣವಾಗಿ ಒಂದು ಮಾರ್ಗ ಇರ್ಲಿ ಅಂತೇಳಿ ಆ ರಸ್ತೆ ಮಾಡ್ದಂಗೆ ಈ ರಸ್ತೆ ಹದಗೆಡಿಸಬೇಡ್ರಿ. ಆದಷ್ಟು ಇದ್ದತ್ರ ಚಲೋ ಇದೆ. ಈಗ ನೀವು ಮಾಡೋದೆಲ್ಲ ಕೆಲಸ ಒಳ್ಳೆತನಕ್ಕೆ, ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೆತನಕ್ಕೆ. ಏನಿತ್ಲ ಇವಾಗ ನೀವು ಏನ್ ಮಾಡಾತಿರಲ್ಲ, ಇದು ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ರೋಡ್ರೆ ಮ್ಯಾಗ ಮಾಡೋದು, ಇಲ್ಲ ಅಂತ ತೆಳಗರೆ ಮಾಡೋದು. ವ್ಯಾಪಾರ ಕುಸಿದು ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಜನರು ಬಡಪಾಯವರು ಮೊದಲೇ ಉದ್ಯೋಗ ಇಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಜನ ಸಾಕಷ್ಟು ಪರದಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ಅವ್ರಿಗೆ ಉದ್ಯೋಗ ಇರ್ಲಿಲ್ಲಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅವರು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಏನೈತ್ಲ ತಮ್ಮ ಅಂಗಡಿ ತಕೊಂಡು ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕಾಗ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಜನರಿಗೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಉದ್ಯೋಗ ಇತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಇದ್ದಂತ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತದೆ. ಈ ಮುಖಾಂತರ ನಾನು ತಿಳಿಸ್ತೇನೆ ತಮ್ಗೆ. आपने देखा कि हमने यहाँ के जो लोकल लोग हैं उनसे बात करने की कोशिश की और उनसे जानने की कोशिश की कि यहाँ पर हाईवे बनाने से क्या क्या हो सकता है। तो उन सभी का ये कहना है कि हाईवे बनाने से कुछ भी किसी का फायदा होने वाला नहीं है। ये अधिकारियों की मनमानी है। जो भी यहाँ पर शासक हैं या जो सांसद हैं ये अनदेखी कर रहे हैं। हो सकता है ये काम होने के बाद में लोग उनसे नाराज हो सकते हैं, आने वाले इलेक्शन में उन्हें नुकसान भी हो सकता है, लोग ऐसा यहाँ पर बता रहे हैं। तो इस तरह से यहाँ पर लोग काफ़ी इसका विरोध व्यक्त कर रहे हैं।
जितने भी यहाँ पर नेता हैं या लोग हैं, आम लोग हैं, जो बिजनेसमैन हैं, वो सभी लोग इसका यहाँ पर हाईवे बनाने का विरोध कर रहे हैं, ताकि जिस तरह से अथनी रोड पर जो नुकसान हुआ लमिन तक, उस तरह का नुकसान यहाँ पर न हो पाए, यहाँ के लोग आग्रह कर रहे हैं। इस तरह की और खबरें देखने के लिए देखते रहिए एस न्यूज ಚಾನಲ್। ಯಾವುದೇ ಹೊಸ ಸುದ್ದಿಯನ್ನ ನೋಡಲು ನಮ್ಮ ಎಸ್ ನ್ಯೂಸ್ ಕರ್ನಾಟಕ ಎಕ್ಸ್‌ಪ್ರೆಸ್ ನ ನೋಡ್ತಾ ಇರಿ, ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಬಾಜು ಇರುವ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಅನ್ನ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನಮ್ಮ ನಡೆ ಸತ್ಯದ ಕಡೆ.